नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक प्रिय रामू, लेखक योगीराज बागुल, वाचक रुपाली पुरळकर. वणंद गाव 200-250 ग्रामस्थांचे टुमदार खेडे, 100-125 घरं, दापोलीपासून साधारण 1.5-2 मैलावर बसलेले. रस्ता म्हणजे झाडाझुडपातून नि लाल मातीतून गेलेली मोठीशी नागमोडी पायवाट. गावाच्या भोवताली लाल मातीचे उंच सकल डोंगर. डोंगरांच्या बरगडीची माती सवान करून ग्रामस्थांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे कोणी कौलारू तर कोणी नारळीच्या झावळांची घरं थाटलेली. सुध्या लोकांची घरं कौलारू तर गरिबांची नारळी नि फोफळीच्या झावळ्यांची. तालुक्यापासून इतक्या जवळ असूनही वाटावं की इथल्या ग्रामस्थांच्या जगाशी संबंध नाही. देशातल्या घडामोडीशी देणं घेणं नाही. नारळीच्या, फोफळीच्या आणि शिंदळीच्या झाडांनी गावाला वेढलेलं. गावाभोवती जंगली झाडांची मिजाजखोरी ती वेगळीच. गावात बैलगाडीही जाऊ शकणार नाही इतकी चिवट वाट. वरच्या घरासमोरून आरोळी ठोकली की ती खालच्या घरात स्पष्ट ऐकू यावी इतकाच गावाचा पसारा. गावात कातकरी, कुणबी, कोळी, आगरी, मुसलमान आणि महार अशा बोटावर मोजण्या इतके जातीचे लोक गुणागोविंदाने राहत होते. त्यातही मुसलमानांची 2च घरं तर महारांची मोजून 4-5 खोपाट. महारांची खोपाटं गावाच्या खालच्या अंगाला, मात्र गावापासून जराशी तुटकच. सव महार जातीच्या ग्रामस्थांचे आडनाव धुत्रे. जातबाईंच्या खोपाट्याला चिकटून भिकू आणि रखमा धुत्रे हे जोडपं त्यांच्या लेकरांसह राहत असे. रखमाला गावात आणि नात्या गोत्यात रुक्मिणीही म्हणत. गरिबीच्या आणि जातीच्या रिवाजाप्रमाणे भिकूच्या कमरेला लंगोटी आणि डोक्याला जुनाट हातभार दुपटं हाच त्याचा पोशाख. रखमा श्रीमंत घरच्या बायकांनी दिलेल्या आडजुन्या लुगड्यांची 4 तडप करून कोकणी पद्धतीनं गुडघ्याच्या वर एक दुडगं नेसे आणि अंगात झुनकट चोळी. झाला तिचा पेहराव. भिकू धुत्रे हा वडिलांपार्जित वारकरी पंथाचा. आयुष्यात कधी पंढरपूरच्या वारीला न गेलेला भिकू. घरामध्ये मात्र विठ्ठलाबद्दल प्रचंड भक्ती आणि श्रद्धा होती. भिकू वणंद गावपासून 2.5-3 मैलावर असलेल्या दाभोळजवळील मुरुड हरणे बंदरावर माशाच्या टोपल्या वाहण्याचे काम करी. रखमा आजूबाजूच्या जंगलात लाकडं तोडून व त्याचे गठ्ठे करून कधी दाभोळला तर कधी दापोलीला जातबाईंच्या बायकांबरोबर चालत जाऊन विकत असे. तेवढीच नवऱ्याच्या ओटभर कमाईत मुठीची भर. भिकू रखमाला एकीपाठी एक अक्काबाई, रामी आणि गौरी अशा 3ही मुलीच झाल्या. इस्टेट काहीही नसली तरी वंशाला दिवा नसण्याची भ्रांत उभयतांना जाईत होती. आपली कूस मुलीचीच म्हणून रखमा मनात खात होती. अशातच रखमाला गौरीच्या पाठीवर पुन्हा दिवस गेले. तिच्या जीवाला आणखीन खूर लागला. 4थीही मुलगीच झाली तर? या विचाराने रखमाचे मन चिंतित होई. ती तिच्या अडाणी बुद्धीनुसार देवदेवांना साकडं घालीत असे, नवस करीत असे. भावकीतील एका वृद्ध बाईने सांगितल्याप्रमाणे गावात जुने शंकराचं मंदिर आहे. पवित्र मनानं त्याला साकडं घातलं तर शंकर पावतो. रखमा शंकराचं नावानं सोमवारचा कडकडीत उपवास करू लागली. इतरही उपास तापास सुरूच होते. अवघडलेपणाचे दिवस भरले. रखमा बाळंत झाली. म्हणतात ना, फांदीला झालं मोडायला
आणि कावळ्याला झालं म्हणायला. मुलगा झाला. वंशाला दिवा मिळाला. देवभोळ्या रखमाला वाटलं तिची तपश्चर्या फळाला आली. महादेवाच्या नावाने केलेल्या उपवासाचे फळ मिळाले. घरातील सर्वांना आनंद झाला. भिकूनं ऐपतीनुसार मोठ्या आनंदानं बाळाचं बारसं केलं. मुलाचं नाव ठेवलं शंकर. भिकू रखमा पिढीजात गरिबीशी झगडत होती. लेकरांना जगवीत आणि वाढवीत होती. त्या दाम्पत्यांच्या 4 अपत्यांपैकी थोरली अक्काबाई तत्कालीन रूढी परंपरेनुसार 8 वर्षाची म्हणजे लग्नाजोगी झाली होती. जातबाईंच्या मदतीनं भिकूनं अक्काबाईसाठी तिला साजेल आणि शोभेल असा वर शोधून सुरू केला. दापोलीच्या महारवाड्यातील दानेलीकरांचा मुलगा भिकूला अक्काबाईसाठी पसंत पडला. नातेवाईक आणि जातबाईंच्या साक्षीनं अक्काबाईंचं दानेलीकर यांच्या मुलाबरोबर विधिवत लग्न झालं आणि ती सासरी गेली. वणंदगाव आणि दापोलीचे काही महार लोक स्वतःचे आडनाव गावावरून वलंगणकर अथवा वणनकर असेही लावीत. अक्काताईचे लग्न झाल्यानंतर जमेल व झेपेल तेवढी आईला मदत करण्याची जबाबदारी आपसुकनच तिच्या पाठच्या रामीवर पडली. घरात रामी रंगानं सगळ्यात गोरीपान, जरासा उभट सात्विक चेहरा, पाणीदार डोळे, लांब काळे केस, चेहऱ्याला साजेल असं उठावदार नाक, सडपातळ अंगकाठीची. रामी जन्मतः समजदार आणि सोशिक होती. अक्काताईच्या लग्नानंतर घरामध्ये अधूनमधून भिकू रखमाच्या बोलण्यात रामीच्या लग्नाचा विषय निघू लागला. दिवसभर निधड्याचा घाम घालूनही पोट्याला पोचताना शिलकीत काहीच उरत नव्हतं. महिना आणि वर्षागणी भिकूची लेकरं वाढत होती. रामी वयात आली नसली तरी तिचं कोवळं रूप उठून दिसू लागलं. 4 लेकरात रामी दिसण्यात उजवी होती. तिचं पाळण्यातनं लाव तसं भागीरथी. मात्र घरातच नव्हे तर साऱ्या गावात आणि गोतात तिला रामी म्हणूनच संबोधित. आई मात्र कधी कधी लाडाने भागू म्हणत असे. माया बापाच्या जीवाचा घोर वाढत होता. रात्रीची जेवणं झाली की रखमा नवऱ्याजवळ रामीच्या लग्नाचा विषय काढी. होती ती साठवलेली शिल्लक अक्काताईच्या लग्नात संपली होती. थोडंफार कर्जही झालं होतं. रखमा शंकरच्या जन्मानंतरही सोमवारचा उपवास करीत होती. तिनं जन्मभर सोमवारचा उपवास करण्याचा महादेवाला शब्द दिला असावा. रामीला आता 6वं संपून 7वं वर्ष लागलं होतं. ती वयाच्या मानानं खूप समजदार होती. संसार चालवण्यासाठी आई बापाची होणारी दमछाक ती जवळून पाहत होती. आईला कामात हातभार लावण्यासाठी धडपडत होती. झाडलोट करणं, भांडी घासणं, स्वयंपाकासाठी जंगलातून काटक्या जमा करून आणणं, पाणी भरणं, धुणं अशी झेपणारी कामं कुणी न सांगता ती करीत असे. रामीच्या पाठची गौरा 5 वर्षाची तर धाकटा शंकर 3-3.5 वर्षाचा झाला होता. भिकू आणि रखमा दुःखानं कमवून सुखानं खात होते आणि अशातच रखमाच्या अंगात अधूनमधून ताप भरू लागला. कधी कधी खोकल्याची उबळ ऊर फाडू लागली. तरीही तिचे लाकडाचे गठ्ठे कधी दाभोळला तर कधी दापोलीला नेऊन विकण्याचे काम चालूच होते. पावसाळ्याच्या दिवसात हातात काम नसल्यामुळे कधी कधी घरात फाके पडत, कधी अर्धपोटी झोपावं लागे. दिवसेंदिवस रखमाचं शरीर अतिश्रमानं आणि आजारानं क्षीण होऊ लागलं. शरीरातली ताकद कमी होऊ लागली. अन्न जाईन असं झालं. शेवटी एक दिवस रखमानं अंथरूण धरलं. भिकू त्याच्या परीनं वृद्ध आणि जाणकार लोकांना विचारून रखमाला झाडपाल्याचं औषध देत होता. मधूनच काही वैदू आणि जाणते घरी येऊन रखमाला तपासून जाऊ लागले.
जाळीमुळींनी जडीबुटीचे औषध देऊ लागले. तिच्या प्रकृतीत कोणाच्याच उपचाराने फरक पडत नव्हता. ती दिवसागणिक अधिकच खंगत चालली. आईची प्रकृती बरी नसल्यामुळे सोमवारचे उपवास रामी करू लागली. आईनं अंथरूण धरल्यामुळं घरची सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. भिकू वारकरी पंथीय. बायको लवकर बरी व्हावी म्हणून तो पंढरपूरच्या विठ्ठलाचा धावा करू लागला. रामीच्या मनातही विठ्ठलास डोळे भरून पाहण्याची इच्छा होती. लेकरांना पोसण्याची जबाबदारी एकट्या भिकूवर पडली. एके दिवशी रामीला संध्याकाळी शेजारच्या सखूबाईने दुकानातून काही किराणा सामान आणण्यास सांगितले. रामीनं सामान आणून दिलं. सखूबाईनं रामीला एक डब्बू पैसा बक्षीस म्हणून दिला. रामीला खूप आनंद झाला. तिला कामाबद्दल पहिल्यांदा कोणी बक्षीस दिलं होतं. ती उड्या मारीतच घरी आली. रखमा अंथरुणावर पडून होती. आईजवळ जाऊन रामीनं कौतुकाने तो पैसा दाखवला. कुठून आणलास गो माय ह्यो पैसा? कोणी दिला? अंथरुणावर पडल्या पडल्या रखमानं रामीला विचारलं. सकाळीला दुकानातून सामान आणून दिलो म्हणून तिनं मका ह्यो पैका दिला, रामी आईला म्हणाली. रखमा अंथरुणातून तडकन उठली. एका हातानं रामीचा दंड धरला आणि दुसऱ्या हातानं 4-5 चापट्या तिच्या गालावर नि पाठीवर बसवल्या. रामीचे गाल लालबुंद झाले. क्षणभर तिला काय होते तेच कळेना. आई का मारते हेही समजेना. ती रडू लागली. कोणाला मदत करतली म्हणून छान पैसा घेतय का? जा, तो पडेल सखू आजीक नेऊन दे, रखमा रामीला म्हणाली. रामीला तिची चूक कळून आली. या शिक्षेपासून रामीनं मोठा बोध घेतला. कुणावरही प्रेम करावं ते निर्व्याज आणि कुणालाही मदत करावी ती निस्वार्थपणे. आजूबाजूच्या वृद्ध बाया अधूनमधून भिकूच्या खोपट्यात येऊन रखमाजवळ बसत होत्या. तिला बरं वाटावं म्हणून धीराच्या 4 गोष्टी सांगत होत्या. मुंबईतील भायखळ्याजवळील मार्केटच्या बाजूच्या चाळीत राहणाऱ्या सखाराम गोविंदपूरकर यांना बहीण आजारी असल्याची खबर कळली. गोविंदपूरकर आणि भिकूचा एकुलता एक धाकटा भाऊ मुंबईहून रखमाला भेटण्यासाठी वणंद गावी आले. गोविंदपूर ब्रिटिश सैन्यातील 116व्या फलटणीत सेवा करून निवृत्त झाले होते. गोविंदपूर ब्रिटिश सैन्यातील 116व्या फलटणीत सेवा करून पेन्शनर हवालदार झाले होते. सैन्यातील निवृत्तीनंतर ते मुंबईतील BPSC सोसायटीत नोकरी करीत होते. तर भिकूचा भाऊ भायखळ्यालाच एका वखारीत लाकडं फोडण्याचं काम करी. भिकूचा भाऊ गोविंदपूरकर राहत असलेल्या चाळीतच त्यांच्या घरापासून जराशा अंतरावर राहत असे. दोघेही वणंद गावला रखमाला भेटण्यासाठी आले. दोघांनी भिकू आणि रखमाला धीराच्या 2 गोष्टी सांगितल्या. तिच्या उपचारासाठी 5-25 रुपये भिकूच्या खिशात घातले आणि रात्रभर मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी मुंबईला परतले. रखमाचा आजार कोणत्याच उपचाराला दाद देत नव्हता. भिकूला बंदरावर हमालीच्या कामावर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रामीनं स्वयंपाकापासून ते पाणी भरण्यापर्यंतच्या घरच्या सर्व कामाची जबाबदारी अंगावर घेतली होती. आईला जास्तीत जास्त विश्रांती मिळाली म्हणजे ती लवकर बरी होईल असं तिच्या कोवळ्याने भोळ्या मनाला वाटत असे. खोपट्याच्या कोपऱ्यातील रांजणात ठेवलेली साळ काढून रामी उकळीत आईसारखी कुटी, पण तिला डोक्या एवढी जड मुसळ झेपत नसे. रखमाला तिची दया आली. मग गौरा व रामी दोघी मिळून उसळीत मुसळ मारीत. नादानं लेकींचं कष्ट आणि धडपड रखमाला बघवत नव्हती. तिच्या शरीरात मुळीच त्राण नव्हता. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एके दिवशी भल्या सकाळी भिकू बंदरावर कामाला जाण्याच्या तयारीला असताना रखमाच्या आजारानं उचल घेतली. तिला धाप लागली. भिकूचा पाय घराच्या बाहेर निघत नव्हता. तो रखमाच्या उशाजवळ बसला. रखमे,
जाऊस का गो बाय मी कामाक? अंथरुणाहून पहुडलेल्या बायकोच्या डोक्यावरून हात फिरवीत भिकूनं विचारलं. भात्यासारखा चालणारा श्वास आवरीत रखमानं मानेनच नकार दिला. कदाचित तिला तिचा मृत्यू समीप आल्याचं जाणवलं असावं. भिकूनं मोठा श्वास सोडला. अगं बाय, कामाक नाही गेलो तर लेकराचं पोट कशी भाजोई गी गो? भिकू बायकोला म्हणाला. रखमानं पुन्हा नकारार्थी मान हलवली. भिकूनं कामावर जाण्याचा बेत रद्द केला. बरोबर घेतलेली दुपारची शिदोरी चुलीजवळ ठेवली. रखमाच्या उशाजवळ बसून बराच वेळ तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्याने रखमाचा हात हाती घेतला. त्याचं मन चिंताग्रस्त होतं. रखमा नसतानाचं आयुष्य आणि संसार जणू एक पंख तुटलेलं पाखरूच. त्याला कल्पनाच करवत नव्हती. रामीचं अर्ध ध्यान कामाकडे तर अर्ध आईकडे होतं. रखमाने अंतूर धरल्यामुळे इवल्याशा रामीची कामामुळे होणारी ओढाताण पाहून भिकूचं काळीच तुटत होतं. घरी आहे तर निदान रामीचं एक काम हलकं व्हावं म्हणून भिकू पाणी आणण्यासाठी मातीचं मडकं घेऊन बाजूच्या ओढ्यावर ठरलेल्या पाणवठ्यावर निघाला. भिकू खोपटापासून फलंगभर गेला असेल. तोच मागून रामीचा मोठ्यानं ओरडण्याचा आणि पाठोपाठ रडण्याचा आवाज कानी पडला. आई गो! भिकूच्या हातातलं मटकं नकळत सुटलं आणि पटकन फुटलं. तो गर्भगळीत झाला. भिकूला परत मागे फिरण्याची हिंमत होईना, परंतु त्याशिवाय मार्गही नव्हता. रामीच्या ओरडण्यानं आजूबाजूच्या खोपट्यातल्या बाया आणि बापे भिकूच्या खोपट्याकडे धावले. एक बाई रखमाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करू लागली. एक वृद्ध व्यक्तीने रखमाच्या नाकासमोर सूत धरलं. सूत हालेना, नाडी चालेना, डोळे उघडेना. रखमाचा देह शांत होता. 3-4 उचक्यातच कुडीतला प्राण निघून गेला. भिकूच्या आधाराचा भक्कम वासा कायमचा कोसळला. रखमे! भिकूच्या तोंडातून ऊर फाडणारा टाहो गावभर पसरला. तो मटकन खाली बसला. लेकरं आईच्या उशा पायथ्याशी बसून तिच्या देहाकडे पाहत रडू लागली. रडारड सुरू झाली. दापोलीला, वननगावला, मुंबईला आजूबाजूच्या नातेवाईकांना रखमाच्या मृत्यूची खबर गेली. गोतावळा गोळा झाला. जातबाई जमले. रखमाच्या शेवटच्या बोळवणीची तयारी सुरू झाली. रिवाजानुसार आहेवनार चालली म्हणून हिरवा चुडा दिला. नवीन कपडे वापरण्याची तर बंदीच. भिकू चित्तागती होऊन रखमाच्या कलेवराकडे पाहत होता. अश्रू ढाळीत होता. तिनं लेकरं अश्रू ढाळीत होती. ती कोवळी जीव सैरभैर झाली होती. रामीनं शंकरनी गौरीला जवळ घेतलं होतं. अंत्ययात्रेची सगळी तयारी झाल्यानंतर मयतकरी रखमाचं प्रेत घेऊन स्मशानाकडे निघाले. तशी रामी, गौरा आणि शंकरला पोटाशी धरून आईच्या जाणाऱ्या तिरडीकडे पाहत आकांत करू लागली. लेकरांच्या रडण्याचा एकच कालवा झाला. तिरडी उचलली. जातबाईंच्या मसनखाईत रखमा नेहमीसाठी मातीआड झाली. नातेवाईक आपापल्या गावी परतले. जवळचे 4-2 नातलग थांबले. ज्याचे दुःख त्यालाच उचलावे लागते. तिनेही लेकरं आई विना वनवासी झाली. उघड्यावर पडली. आई शेवटी आईच असते. भिकू तर एकदम खचला होता. त्याला पुढचं अख्खं आयुष्य काळोखमय दिसत होतं. 4-8 दिवस भावंडांबरोबर राहून अक्काबाईला सासरी परतावे लागले. आईच्या निधनानंतरही रामीने सोमवारचे उपवास चालूच ठेवले. दुःखाचे 4 दिवस निघून गेले. दशक्रिया झाली. कोणाचं आयुष्य कोणासाठी थांबत नसतं. श्वास आहे तोपर्यंत जगावंच लागतं. आतापर्यंत घरात अंथरुणाला पडलेली का असेना, रामीला आईचा मोठा आधार होता, पाठबळ होतं. आता ती जागा सुनी झाली.
बहरलेलं शहर अचानक उद्ध्वस्त व्हावं अशी ती जागा दिसू लागली. गावातल्या वृद्ध लोकांनी भिकूची समजूत घातली. तो पुन्हा बंदरावर कामाला जाऊ लागला. आता त्याच्या मनात संध्याकाळी घरी परतताना ती ओढ राहिली नव्हती. ओढीची जागा लेकरांच्या काळजीने घेतली होती. संध्याकाळी घरी जाण्याची वेळ झाली होती की भिकूच्या नजरेसमोर रखमा दिसे. त्याचे मन कुंठित होई. हल्ली हल्ली अधूनमधून भिकूच्या छातीत दुखत असे. घर चालवायचं असल्यामुळे तो तसाच कामावर राबत होता. रखमाच्या आठवणीने त्याचे मन सद्गदित होई. त्याच्या प्रकृतीच्या काळजीने विचारपूस करणार आता कोण होतं. एकटाच एकांतात बसून मन मोकळे होईपर्यंत ढसाढसा रडून घेई. दुसरीकडं बाप घरात नसला की रामी खोपट्याचे दार बंद करून गौरा आणि शंकरला जवळ घेऊन आईच्या आठवणीने रडत असे. कोणी कोणाला समजावं. रखमा निवर्तल्यानंतर भिकू मनानं आणि तणानं खंगत चालला होता. बायकोचे संसाराच्या आणि आयुष्याच्या अर्ध्या वाटेतून निघून जाणे आणि उपवर होत चाललेल्या रामीचे लग्न हे विचार भिकूच्या मनाला सैरभैर करीत होती. दिवसेंदिवस त्याचं शरीर कृश दिसू लागलं. बंदरावरचं काम त्याला झेपेनासं झालं होतं. पण न करावं तर लेकरांच्या पोटात काय घालावं. जोडीदारीनं गेल्यानं जगण्यातला अर्थ नाहीसा झाला असंच त्याला वाटत होतं. दिवसापाठी दिवस मागे पडत होते. रामी, गौरा आणि शंकरला सांभाळून सारे घर आवरीत होती. परिस्थिती आणि अनुभव माणसाला शहाणे करतात. पाण्याने भरलेलं मटकं रामीला झेपत नव्हतं. तिखट भात कधी खूप तिखट होई तर कधी आळणी. पोटाचा दरा भरण्यासाठी रांधावं तर लागतच होतं. ती जंगलात जाऊन लाकूड फाटा आणि चुलीची सोय करी. कधी कधी रामी जंगलात एकटीच बसून आईच्या आठवणींनी मनसोक्त रडून घेई. तिच्या नजरेपुढे आई दिसे. उगवलेला दिवस ढकलला जात होता. पाहता पाहता रखमाला जाऊन 6 महिने झाले. आणि एक दिवस भर दुपारी दाभोळ बंदराहून एक हमाल धापा टाकीत वणनगावी आला. त्याने निरोप आणला. भिक्कू बंदरावर माशाची टोपली वाहता वाहताच पडला आणि मृत झाला. खबर कळली आणि रामीचा आक्रोश ऐकणाऱ्यांची मनं सुन्न झाली. तिच्या उरातून जिवंतिक टाहो बाहेर पडला. उरात 6 महिन्याचं दुःखाचं दुसरं भगदाड पडलं. आई पाठोपाठ पित्याची सावलीही नियतीनं हिरावून घेतली. भूकंपाच्या एका धक्क्यात सावरत असतानाच दुसरा धक्का बसून गजबजलेलं गाव उद्ध्वस्त व्हावं तसंच रामी आणि तिच्या भावंडांचं झालं. इवल्याशा जीवाला पुढचं आयुष्य भयानी भकास दिसत होतं. सगळीकडे अंधार दिसत होता. कसं जगायचं? कोणाच्या आधारानं जगायचं? कोणावर आणि कसा भरवसा ठेवायचा? कसं होईल भावंडांचं आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याचं? आता तर सारे आकाशच फाटले होते. त्याला ठिगळ किती आणि कशी लावणार? रखमा पाठोपाठ भिकूही पातीआड गेला. बापाला मूठ माती देताना रामी, गौरा आणि शंकराच्या आकांतात सीमा नव्हती. नुसता दुःखाचा कळलोळ. रामी बापाला शेवटचं नजर भरून पाहत होती. जातभाईंनी भिकूला मूठ माती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामीचे मामा सखाराम गोविंदपूरकर आणि धाकटे चुलते वणंद गावी पोचले. वनवासी लेकरं खोपट्यात एकमेकांना बिलगून बसली होती. मामा आणि काकांच्या मनाला पाझर फुटला. त्यांनी भिकूच्या लेकरांना मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला साऱ्या गावानं अनुमोदन दिलं. रामीनं स्वतःचे आणि बहीण भावांचे अंगावरचे 4-2 आंजुळे कपडे एका गाठोड्यात बांधले. जड अंतकरणानं आणि भरल्या डोळ्यांनी लेकरांनी गावाचा आणि गावकऱ्यांचा निरोप घेतला. खोपट्याला कुलूप घातलं आणि
रामी, गौरा आणि शंकरला घेऊन मामानी काकांच्या मागे मुंबईकडे निघाली. रामी खोपाटाकडे वळवळून पाहत होती. मायबापाच्या आठवणी मनी साठवीत होती. वणणगावची आणि मायबापांच्या आठवणींची शिदोरी हृदयाशी घेऊन तिन्ही लेकरं एका पाठी एक चालत होती, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी, आयुष्याची वाट शोधण्यासाठी. त्या काळी मुंबईत जाती आणि प्रांताचे लोक गटागटाने राहत. वराड, विदर्भ, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि इतर प्रांताच्या महार लोकांच्या मुंबईत जात पंचायती असत. मुंबईत इतर प्रांतांच्या लोकांपेक्षा कोकणी महारांचा भरणा अधिक होता. त्यांच्यामध्येही गट पडलेले. तळ कोकणस्थानाचा वेगळा गट तर मध्य कोकणस्थानाचा वेगळा. कोकणामध्ये अस्पृश्यांवरील अन्याय आणि अत्याचारानं कहर केला होता. खोत आणि सावकार अस्पृश्यांना पोताऱ्यापेक्षाही हीन वागणूक देत असत. समाजातील काही पुढारी त्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत, परंतु त्यांची ताकद तोकडी पडत असे. वणणगावच्या मोकळ्या हवेत आणि परिसरात राहणारी भिकू आणि रखमाची लेकरं सुरुवातीला काही दिवस मुंबई शहरातील गजबजलेल्या आणि अडचणींच्या वातावरणात बुजल्यासारखी झाली. पण परिस्थितीशी जमवून घेणं भाग होतं. डोंगरा एवढं संकट अंगावर आलं असताना मामा आणि काकांनी मदतीला धावून येणं हीच या लेकरांसाठी खूप मोठी नि मोलाची गोष्ट होती. रामीची काकी आणि मामीही लेकरांना जीव लावत असे. घासातला घास त्यांच्या ताटात वाढत असे. रामी मानी स्वभावाची. आयतं खाणं तिच्या मनाला न पटणारं होतं. असं बोलले जाते की माणूस प्रिय नसतो, त्याची कामं प्रिय असतात. लागवी आणि प्रेमळ स्वभावाची रामी अल्पावधीतच तिनं सर्वांची मनं जिंकली. ती काकी आणि मामीच्या कामात मदत करू लागली. तत्कालीन प्रथा परंपरानुसार रामीचे लग्नाचे वय केव्हाच झाले होते. गोविंदपूरकर आणि वणंदकर म्हणजे धुत्रे तिच्यासाठी सुयोग्य वराची शोधाशोध करू लागली. ब्रिटिश सैन्यातून सुभेदारीच्या हुद्द्यावरून निवृत्त झालेले रामजी मालोजी सकपाळ, त्यांचा मधला मुलगा आनंद आणि धाकटा मुलगा भिवाच्या शिक्षणासाठी साताऱ्याहून 1904 साली मुंबईत आले होते. ते डबक चाळीत राहत होते. सुभेदारांना महिन्याकाठी 50 रुपये पेन्शन मिळत असे. घरात एकूण माणसं 8. खर्चाचा मेळ बसत नसे. त्यात तुटपुंजा पैशात घरखर्च कसा भागवावा, आनंद आणि भिवाला शिक्षण कसं द्यावे या विवंचनेत सुभेदार असत. शेवटी त्यांनी आनंदची शाळा अर्ध्यावरच बंद केली. सुभेदार GIP वर्कशॉपच्या व्यवस्थापकाला जाऊन भेटले आणि तिथे आनंदसाठी टाइमकीपरची नोकरी मिळवली. भिवा शाळेत असल्यामुळे आनंद भिवाला नवीन कपडे घेऊन देई आणि त्याचे जुने कपडे स्वतः वापरी. भिवाच्या इंग्रजी विषयाचा अभ्यास सुभेदार स्वतः घेत. आनंदला नोकरी मिळाल्यानंतर सुभेदारांना हायसं वाटलं. त्याच्या मिळकतीमुळे घर खर्चाला हातभार लागला. परंतु त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागल्यामुळे सुभेदाराला खंतही वाटली. आता सुभेदार आनंदच्या लग्नासाठी मुलगी शोधू लागले. कोकणातील महाडजवळील गोमेंडी या लहानशा गावची समाजातील साळवी कुटुंबातील एक मुलगी सुभेदारांना आनंदसाठी पसंत पडली. तारीखवार ठरवून लग्न उरकून टाकलं. सुभेदारांच्या घरात लक्ष्मी नावाची सून आली. सुभेदारांचा धाकटा मुलगा म्हणजे शेंडेफळ भिवा संपूर्ण महार जातीमधून मॅट्रिक पास होणारा पहिला विद्यार्थी ठरला. त्याला 750 पैकी 182 गुण मिळाले. साल होते नोव्हेंबर 1907. संपूर्ण महार जातीतला नव्हे तर काही पुरुषांचाही भिवानं मॅट्रिक पास होण्याचं अप्रूप वाटलं. प्रसिद्ध समाजसेवक आणि मुंबई प्रांत विधिमंडळातील सदस्य सीताराम केशवे बोले यांच्या पुढाकाराने गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर
यांच्या शुभ हस्ते डबक चाळीसमोरील मैदानात भिवाचा सत्कार करण्याचे ठरवले. सत्कार प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी आणि रा. बाबासाहेब सिके बोले यांची समयोचित भाषणे झाली. भिवाच्या यशाबद्दल सर्वांनी कौतुक केलं. गुरुजींनी भिवाला स्वलिखित भगवान बुद्धाचे चरित्र भेट म्हणून दिलं. भिवाचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला उच्च शिक्षण देण्याची सुभेदारांची उत्कट इच्छा होती, परंतु खर्चाचा मेळ जमत नव्हता. सुभेदारांनी सत्काराच्या वेळी ही अडचण केळुस्कर गुरुजींच्या कानावर घातली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी मुंबईतील टाउन हॉलमध्ये एका भाषणात घोषित केले होते की मागास समाजातील एखादा गरीब, होतकरू व हुशार मुलगा असेल आणि जर तो उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल तर बडोदा संस्थान पदवीधर होईपर्यंत त्याला प्रतिमाहा शिष्यवृत्ती देऊन त्याच्या उच्च शिक्षणासाठी मदत करेन. महाराजांच्या या सभेला केळुस्कर गुरुजी हजर होते. सुभेदारांनी त्यांची अडचण केळुस्कर गुरुजींना सांगताच गुरुजींना महाराजांचे टाउन हॉलमधील भाषण आठवले. केळुस्कर गुरुजींनी सुभेदारांना भिवाच्या उच्च शिक्षणासाठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिलं. 3 जानेवारी 1908 रोजी भिवानं उच्च शिक्षण घेण्यासाठी एल्फिस्टन महाविद्यालयातील प्रिव्हियसच्या वर्गात प्रवेश तर घेतला, मात्र सुभेदारांना पुढच्या खर्चाची चिंता वाटत होती. ते विवंचनेत होते. केळुस्कर गुरुजींनी मदतीचे आश्वासन तर दिले होते. दुसरीकडे सुभेदार भिवासाठी मुलगी शोधू लागले. भिवा सुशिक्षित, शिवाय दिसण्यातही देखणा आणि राजबिंडा. त्याची सहचारणी त्याला शोभेल अशीच हवी होती. अशातच बडोद्याचे गायकवाड महाराज वास्तव्यासाठी मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या त्यांच्या जयमहाल या निवासस्थानी आले असल्याची माहिती केळुस्कर गुरुजींना मिळाली. एक दिवस गुरुजी भिवाला बरोबर घेऊन महाराजांच्या भेटीसाठी गेले. भेटीअंती गुरुजींनी त्यांना त्याच्या गेल्या वेळेच्या टाउन हॉलमधील भाषणाच्या घोषणेची आठवण करून दिली. सुभेदाराच्या घरातील आर्थिक परिस्थितीविषयी, भिवाच्या शिक्षणासाठीच्या आवडीविषयी आणि तळमळीविषयी माहिती दिली. महाराजांनी भिवांना काही प्रश्न विचारले. भिवाने त्याच्या बुद्धीने प्रश्नांची उत्तरे दिली. महाराज संतुष्ट झाले. त्यांनी भिवाला पदवीधर होईपर्यंत दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले. सुभेदारांची मोठी अडचण दूर झाली. त्यांनी दादा केळुस्करांचे नम्रपणे आभार मानले. सुभेदार खुश झाले. त्यांचे कुटुंब शिस्तप्रिय, सुसंस्कृत आणि कबीरपंथीय म्हणून सर्व जाती बांधवांना परिचित होते. महार समाजातील लोक, त्यातल्या त्यात कोकणस्थ जाती बांधव, त्यांच्या कुटुंबातील अथवा नातलग्यातील मुलींची शिफारस सुभेदाराकडे करू लागले. अशीच कोकणातील मुरबाडकरांची एक मुलगी सुभेदारांसाठी भिवासाठी पसंत पडली. नात्यागोत्यांच्या उपस्थितीत सुपारीही फोडण्यात आली. मध्ये काही दिवस गेले. मुंबईतील माटुंगा परिसरात राहणाऱ्या नाशिकच्या डोईफुडे यांच्या कुटुंबातील मुलगी त्यांना अगोदरच्या मुलीपेक्षा अधिक बरी वाटली आणि ती मुलगी त्यांनी भिवासाठी मुकरार केली. रामीचे मामा सखाराम गोविंदपूरकर यांच्या एका नातलगाने रामजींना भिवासाठी रामीचे स्थळ सुचवले. सुभेदारांनी जरा नाखुशीने सहमती दर्शवली. तारीख, वार आणि वेळ ठरवून आणि गोविंदपूरकरांना आगाऊ निरोप पाठवून तो नातलग सुभेदारांना घेऊन गोविंदपूरकरांच्या घरी गेला. वरवरच्या गप्पा झाल्यानंतर रामीला बोलवण्यात आलं. रामी गोरीपान, सडपातळ अंगकाठी, नाकेली, पाणीदार डोळे, गोड चेहरा, प्रथम दर्शनीच सोशिक आणि सुशील वाटणारी. सुभेदारांनी रामीला काही प्रश्न विचारले. तिनं जमेल तशी नम्रपणे उत्तरं दिली. बोलण्यात मृदुता होती. आवाज किनकरी होता. कुटुंबात उठून दिसणारी रामी पहिल्याच कटाक्षात सुभेदारांच्या नजरेत भरली. त्यांचे मन यापूर्वी पाहिलेल्या 2 मुलींशी रामींची तुलना करू लागले. त्यांच्या मनपटलावर मधूनच भिवाचा चेहरा येत होता.
अगोदरच्या दोन्ही मुलींपेक्षा रामी उजवी वाटत होती. वनवासी लेकरू, तेही अतिशय नम्र, बोलण्यात मृदुता, दिसण्यात मोहकता. सुभेदारांचे मन म्हणत होते, भिवाची सहचारिणी या मुलीशिवाय अन्य असूच शकत नाही. ते अडचणीत सापडले होते. त्यांनी यापूर्वी एकीनंतर एक 2 मुली भिवासाठी पाहिल्या होत्या. काय करावं? समाज बांधव काय म्हणतील? त्या मुलीच्या मायबापांना काय वाटेल? त्यांना काय उत्तर द्यावं? सोयरीक म्हणजे पोरखेड आहे. सुभेदारांनी गोविंदपुरांकडे चहा पाणी घेतला आणि तिथून बाहेर पडले. सुभेदार मनात बैचेन झाले होते. डोक्यात विचारांची चक्री फिरत होती. रामीचा गोरा गोमटा नाजूक चेहरा त्यांच्या नजरेसमोरून जात नव्हता. रात्रभर विचार केला. समाज बांधव काय दंड करतील, काय शिक्षा देतील ती निमूटपणे पत्करायची, परंतु भिवाला बायको करायची ती गोविंदपुरकरांची भाचीच. सुभेदारांनी निश्चय केला. त्यांनी 2 दिवसांनी गोविंदपुरकरांना निरोप पाठवला. आम्हाला तुमची भाची पसंत आहे. पुढच्या तयारीला लागा. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागासह.